नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। आमदार राम सातपुते पुन्हा गरजले, मात्र ही गर्जना, या डरकाळीचा आवाज आता कुठपर्यंत जाणार, हा आपला आजचा महत्त्वाचा सवाल आहे। काल माळशिरसमध्ये झालेल्या महायुती संकल्प मेळाव्यामध्ये बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की मी मेल्यावर माझे अंत्यसंस्कार देखील याच माळशिरसच्या मातीत करा, अशी भावनिक साथ दिली आहे। मात्र या भावनेत विकासाचा किती गंध आहे आणि किती सामाजिक जनसंपर्क आहे हे महत्त्वाचे मानले जाते। नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा दारुण पराभव झाल्यानंतर ते एकांतवासात गेले होते। या लोकसभा निवडणुकीत दरम्यान आमदार राम सातपुते यांना निवडून आणलेल्या मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी मोठे दंड थोपटले होते। मात्र भाजपसाठी कोणताही चांगला परिणाम दिसून आला नाही, कारण होतं मत परिवर्तन करण्याची त्यांची अपुरी क्षमता। हा झाला लोकसभेचा विषय। आता लोकसभेमध्ये झालेली मोठी घडामोड म्हणजे उत्तम जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटातून म्हणजेच शरद पवार यांच्या गटातून कार्यरत आहेत। माळशिरसमध्ये यांचा मोठा होल्ड आहे। मागील विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी एकट्याने निवडणूक लढवली आणि निसटता पराभव झाला होता। त्यावेळी मोहिते पाटील हे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभे होते। मात्र आता माळशिरसची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आता उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे दोन्ही गट एकत्रित आल्याने उत्तम जानकर यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र या उलट आमदार राम सातपुते हे यंदाची विधानसभा निवडणूक कुणाच्या छत्रछायेखाली लढणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे। तरीही आमदार राम सातपुते आता माळशिरसमध्ये येऊन मोठा संकल्प मेळावा घेऊन पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा आता सुतवाच काढला आहे आणि या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना भावनिक साथ देत आपली नाळ माळशिरसच्या मातीशीच बांधिलकी असल्याचं स्पष्ट केलं आहे। हे डेअरिंग, हे धाडस कशाच्या आधारावर असेल, तर आमदार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पडलेली एकूण मते याचा विचार करायला लावणारी आहेत। परंतु मित्रांनो, लोकसभेचा ट्रेंड हा वेगळा असतो आणि विधानसभा निवडणूक वेगळ्या आधारावर लढली जाते। हा फरक समजून घेणे महत्त्वाचा आहे। यंदाची माळशिरस विधानसभा निवडणूक ही उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन मातब्बर गटाच्या ताकदीतून लढली जाणार आहे। त्यामुळे उत्तम जानकर यांच्या विजयाचा मार्ग सोपा असल्याचं बोललं जातं। खरं तर माळशिरसच्या जनतेनं मागील 5 वर्षे जनतेची कामे कोण करतं याचा अनुभव देखील घेतला आहे। कोण जवळचा, कोण लवकर सापडतो, कोण आपला, कोण परका, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करूनच मतदार लोकप्रतिनिधी निवडणार आहेत हे नक्की। त्यामुळे संकल्प मेळावा आणि मेळाव्यातून संकल्प करणे याला कोणता तरी आधार असणं गरजेचं असतं।